एका विशिष्ट धर्मातील युवकाने आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप पालकांनी लावला होता। ही बेपत्ता मुलगी रात्री उशिरा सातारा येथे सापडली। अमरावती शहरातील वातावरण या प्रकरणामुळे तापले होते। राजापेठ पोलिसांच्या एका पथकाने या मुलीचा शोध घेतला। या मुलीला अमरावती येथे आणले असल्याची माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली। ही मुलगी बेपत्ता झाल्यानंतर अमरावतीतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापविण्यात आले। बेपत्ता युवतीचा शोध घेण्याऐवजी पोलिसांनी आपला चौकशीसाठी केलेला कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप करीत बुधवारी खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये संताप व्यक्त केला होता। हा राडा सुरू असतानाच पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी ठाणेदारांची बाजू उचलून धरीत नवनीत राणा यांचे आरोप खोडून काढले। तासभर घमासान झाल्याने पोलीस स्टेशनमधील वातावरण तापले होते। या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांचा पोलीस स्थानकात जाऊन मनमानी वागण्याच्या विरोधामध्ये पोलीस कुटुंबियांनी व पोलीस पत्नींनी अमरावती येथे निदर्शनं केली। या पोलीस पत्नींचं म्हणणं शिंदे फडणवीस सरकारपर्यंत आणि मोदी सरकारपर्यंत जावे ही सुद्धा त्यांनी इच्छा बोलून दाखविली। खासदार मॅडम ज्या मागल्या कित्येक दिवसापासून पोलिसांवर आक्षेप घेत आहे, तर मला त्यांना एक विनंती करायची आहे। मॅडम, तुम्ही एवढा स्वतःमध्ये पावर आहे, तुमच्यामध्ये एवढं काही खूप जास्त काही मोठे केंद्रीय खाते तुमच्या हातामध्ये आहे की तुमचे वरिष्ठ नेते तुमच्या हातामध्ये आहे, तर तुम्हाला एकच विनंती करते, ज्या पोलिसांचा तुम्ही एवढा राग करता ना, तर त्या पोलिसांची सिक्युरिटी तुम्ही काढून पहिले टाका। सर्वात पहिले तर तुम्हाला ती सिक्युरिटी घ्यायचा अधिकार नाही आहे, कारण तुम्ही जिथे फिरता ना, तर तुमच्यामध्ये तुमच्या मागे जे पोलीस कर्मचारी फिरून राहिले ते शासनाचे आहे। आणि ह्या प्रत्येक जितकाही अधिकारी आहे, तो कर्मचारी असो का अधिकारी असो किंवा वरिष्ठ अधिकारी असो, हे स्वतःच्या मेहनतीने तिथपर्यंत पोहोचलेला आहे ना की तुमच्यासारख्या लोकांना किराणा वाटून पोहोचलेला आहे। तुम्ही आजपर्यंत प्रत्येक वेळी थोड्या गोष्टीला तुम्हाला जेव्हा तुम्ही दहीहंडी करता तर तुम्हाला तिथे प्रोटेक्शन लागतं, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पोलिसांचं प्रोटेक्शन लागते, तर तुम्ही सर्वात पहिले ते प्रोटेक्शन घ्यायला थांबून जा। कारण तुम्हाला जर पोलिसांची गरज नाही ना, तर तुम्हाला तुमची जी भाषा आहे कालची बोलायची, मी आज इथे एक पत्नी म्हणून बोलते, कारण माझा नवरा आज पोलीसमध्ये आहे, दिवस रात्र काय ड्युट्या करतो, कोणत्या सणासुदीमध्ये आमच्यासोबत असतो नुसतं, हे आम्हाला माहिती आहे। आम्ही कशा पद्धतीने समाजाचा सामना करतो, आम्ही आमच्या कशा अडचणी दूर करतो, हे आम्हाला माहिती आहे। आणि प्रत्येक वेळी तुम्ही पोलीस करताना मॅडम, तर जरासा पोलिसांचा प्रोटेक्शन बाजूला ठेवून पहा आणि जनतेमध्ये येऊन दाखवा, मग तुम्हाला समजेल का पोलीस नसल्यावर काय होतं ते। तुम्ही तुमचा जो माज आहे ना, जरा कमी करा। तुम्ही जे स्वतःला खूप समजून राहिले जनप्रतिनिधी ते बंद करा। जनप्रतिनिधीची भाषा प्रेमाची आणि सॉफ्टली असली पाहिजे, एक पद्धत असली पाहिजे। ते राजपत्रित अधिकारी आहे, त्यांना या पदावर पोहोचण्यासाठी कितीतरी कष्ट करावे लागले, कितीतरी मेहनत करावी लागली, तेव्हा कुठे हे त्या पदावर पोहोचलेले आहे। त्या पदाची काहीतरी गरिमा आहे। तुम्ही ज्या पद्धतीने मात्र मुलीला अमरावती येथे आणल्यानंतर मुलीने आपले कोणीही अपहरण केले नसल्याचे सांगून नवनीत राणा यांनी रचलेल्या ढोंगी कार्यवायांना पूर्णविराम दिला। मी अशी कोणासोबत पळून वगैरे गेली नव्हती, माझ्याबद्दल ती बदनामी झाली आहे, ती फक्त विनंती करून बंद करा असं म्हणत आहे। ती माझ्या शिक्षणासाठी गेली होती फक्त, बाकी काही नाही। घरून तू रागारागात निघून गेली? म्हणजे अशी करायचं होतं म्हणून निघाली होती, बाकी काही नाही। एकटीच गेली होती की कोण? एकटीच गेली होती, कोणीच नव्हतं सोबत। नाही झालं, ती फक्त माझी बदनामी केली, बाकी काहीच नाही आहे तसं। मग त्यांनी पण केली असेल, त्यांना सांगा फक्त की ही बदनामी बंद करा म्हणून। मला फक्त कोर्स करायचा होता, मग बाकी काही नाही झालं होतं। नवनीत राणा त्यांनी माझ्याबद्दल असं काही बोलले आहे, ते सगळं खोटं आहे। मी अशी कोणासोबत आणि अशी काहीच कामं केलेली नाही। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।